जय भीम. मी मिलिंद गायकवाड, भीम टायगर सेना जिल्हा अध्यक्ष नांदेड. काल शुक्रवारी सकाळी नांदेड जिल्ह्यामध्ये एक वेदनादायी घटना घडलेली आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील बेंबर या गावातील एका मजूर कुटुंबातील नारायण मोरे यांचे चिरंजीव सुनील मोरे हे हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुजुर्ग या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक होते. काल त्यांनी वरिष्ठाच्या त्रासाला कंटाळून मुदखेड तालुक्यातील आमदुरा गावाच्या नजीक असलेल्या पुलावर नदी पात्रामध्ये आपली कार घालून आपल्या 2 मुलांसह आपली जीवनयात्रा संपवलेली आहे. अत्यंत मनाला लागणारी घटना आहे. एक शिक्षक आत्महत्या करतोय वरिष्ठाच्या त्रासाला कंटाळून. मरण्यापूर्वी त्यांनी त्याच्या व्हॉट्सअपवरून एक स्टेटस सोडलं होतं की हदगाव तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी श्री किशन फोले सर, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे सर, केंद्र प्रमुख शिवाजी कदम सर आणि सहशिक्षक सोबतचे दत्ता ईश्वांबर पवळे यांच्या त्रासाला कंटाळून 2 वर्षापासून होत असलेल्या त्रासाला कंटाळून सुनील मोरे सरांनी आपल्या 2 लेकरांसह गोदावरी नदी पात्रात आपली कार घालून आत्महत्या केली. मनाला चटका लावणारी ही घटना आहे. एक शिक्षक वरिष्ठाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करतो म्हणजे शिक्षण विभागात नेमकं चाललंय काय, हा प्रश्न सामान्य व्यक्ती पुढे पडणारच. सुनील मोरे सर हे अत्यंत विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. हदगाव तालुक्यातील भानेगाव येथे या जिल्हा परिषदच्या शाळेवर ते कार्यरत होते आणि त्यांची बदली झाल्यानंतर ते पोटा बुजुर्ग हिमायतनगर येथे त्यांची बदली झाली होती आणि त्यांचं ते पगार पत्रक काढण्यासाठी त्यांनी अनेक वेळा गटशिक्षण अधिकारी फोले सरांना विनंती केली किंवा जिल्हा शिक्षण अधिकारी फुटाणे मॅडम यांच्याकडे, श्रीमती फुटाणे मॅडम जिल्हा शिक्षण अधिकारी नांदेड यांच्याकडे त्यांनी अर्ज विनंत्या अनेक वेळा करून सुद्धा फुटाणे मॅडम यांनी सुद्धा या बाबीकडे लक्ष दिलं नाही. शिक्षक हा समाजशील प्राणी आहे जो बालकांचं भविष्य घडविण्याचं काम करतो. प्राथमिक शिक्षक जिथं विद्यार्थ्यांचा पाया रचला जातो त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये जर मानसिक ताण असेल, त्यांचे वरिष्ठ त्यांना छळत असतील, जात बघून छळत असतील, धर्म बघून छळत असतील तर ही अत्यंत लाच्छास्पद बाब आहे. गटशिक्षण अधिकारी फोले सर यांनी त्यांना 2 वर्षापासून सतत मानसिक त्रास देत होते. त्यांनी मरण्यापूर्वी एक व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून या 4घांची नावं घेतलेली आहेत. किती कमालीची बाब आहे. शिक्षण विभाग आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये मुलांना फुलासारखं फुलवण्याचं काम हे शिक्षक करतात आणि त्या शिक्षकाला हे अधिकारी, गटशिक्षण अधिकारी असेल, विस्तार अधिकारी असेल, तो केंद्र प्रमुख असेल, मानसिक त्रास देतो, मानसिक छळ करतो. मी शासनाला, पोलीस प्रशासनाला, शिक्षण विभागाला भीम टायगर सेनेच्या वतीने इशारा देतो. संबंधित गटशिक्षण अधिकारी किशन फोले, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे
केंद्र प्रमुख शिवाजी कदम आणि सहकारी दत्ता पवळे यांच्यावर कालच अनुसूचित जाती अधिनियम कलम 3/2 कलम 3/फी 1989 नुसार आणि भारतीय न्याय संहिता कलम 108 नुसार संबंधितावर गुन्हे दाखल झालेले आहेत. आता इथल्या राजकीय नेत्यांना विनंती आहे, हा शिक्षक त्याच्या 2 लेकरांसह आत्महत्या करून त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, तेव्हा या अधिकाऱ्याला वाचवण्याचा कोणीही राजकीय नेत्यानं प्रयत्न करू नये, नाही तर भीम टायगर सेना रस्त्यावर उतरेल. ज्याही राजकीय नेत्यांनी या अधिकाऱ्यांना साथ देण्याचा प्रयत्न केला त्या राजकीय नेत्यांना भोगावं लागेल. शिक्षक त्यांच्या स्टेटसमध्ये सांगत एका सहकार्याला फोनवरून वार्ता करण्याच्या करतावेळी सांगत आहे, अहो यांच्या मागे फार मोठं राजकीय लोक आहेत, त्याच्यामुळे त्यांचं आपण काहीच करू शकत नाही, आता मला मरण्याशिवाय पर्याय नाही. लाज वाटली पाहिजे या राजकीय नेत्यांना, लोकप्रतिनिधींना, की या शिक्षण विभागामध्ये सुद्धा येऊन ढवळाढवळ करतात. तुम्हाला विनंती आहे, लोकप्रतिनिधींना, नांदेड जिल्ह्यातील कोणी असतील मग ते तर उघडकीस येणारच आहे. सरांनी सांगितलंय मरण्याच्या अगोदर कॉल रेकॉर्डिंग मध्ये त्यांच्या सहकार्यासोबत की त्यांचा लॅपटॉप, त्यांचा मोबाईल, त्यांची फाईल याच्यामध्ये सगळं काही उघड होईल, कशा प्रकारे त्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी त्रास दिला. आज आम्ही काही सामाजिक कार्यकर्त्यासह नांदेड येथे सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेटणार आहोत. या प्रकरणामध्ये याच्यामध्ये कसल्याही प्रकारची दिरंगाई नाही झाली पाहिजे. संबंधितांना तात्काळ अटक झाली पाहिजे. कुण्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलीस प्रशासनाने निपक्षपणे हे प्रकरण हाताळून मय्यत सुनील मोरे सरांना आणि त्यांच्या लेकरांना न्याय दिला पाहिजे. आज त्यांचं कुटुंब उघड्यावर आलेलं आहे. जय भीम, जय संविधान.